हा LCRQ मीटर आहे। ह्या ठिकाणी आपले जे कंपोनंट्स आहेत त्याचे टर्मिनल्स या ठिकाणी इन्सर्ट करायचे आहेत आणि इथं स्लॉट्स असतात, ते हे बटन्स असे खाली दाबले की हे स्लॉट्स ओपन होतात। यात मग आपण दोन्ही टर्मिनल्स इन्सर्ट करायचे आहेत आणि ह्या ठिकाणी डिस्प्लेवरती आपल्याला दिसतं की त्याची व्हॅल्यू किती आहे। ह्या रेजिस्टन्ससाठीच्या रेंजेस आहेत ओहम, किलो ओहम, मेगा ओहम, पिको फॅरेड, नॅनो फॅरेड, मायक्रो फॅरेड। ह्या हे इंडक्टरसाठी आहेत, मायक्रो हेनरी, मिली हेनरी आणि हेनरी। आणि हे काही बटन्स आहेत खाली जे आपल्याला सेट करून व्हॅल्यू चेक करायचे आहे। क्यू आहे, बायस आहे, रेंज लॉक आहे। या ठिकाणी रेजिस्टन्स, कॅपॅसिटर किंवा इंडक्टर सिलेक्ट करण्यासाठी हे बटन प्रेस करायचं आहे। त्यानंतर इक्विव्हॅलंट सर्किटचं बटन प्रेस करायचं आणि मग शेवटी फ्रिक्वेन्सीचं बटन सिलेक्ट करायचं आहे। ही प्रोसेस करत असताना कॅपॅसिटर मोजायची प्रोसिजर किंवा इंडक्टर मोजायची प्रोसिजर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। यानुसार आपल्याला बटन्स प्रेस करून त्या व्हॅल्यूज मोजायच्या आहेत।